चला, सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. शकुंतला कुंभार मॅडम आपल्यासाठी सीता पुस्तक वाचतायत. आपण सीतायंत्र वाचलं, पण आता या सीतामध्ये काही वेगळ्या गोष्टी आहेत. 2 दिवस झाले त्यांनी वाचायला घेतलंय. दर संध्याकाळी 4 वाजता दररोज आपण जमतो आणि काही पुस्तकांचं वाचन करतो. शनिवार रविवार सुट्टी आहे. तर काय बोध घेत आहात तुम्ही? काही लिहा, महत्वाचं काय आवडलं ते लिहा. सीतेचा कोणता गुण आवडला ते लिहा. काहीतरी एखादं वाक्य लक्षात ठेवून ग्रुपवर लिहिलं तर बरं होईल असं मला वाटतंय. मॅडम वाचा. धन्यवाद मॅडम. कालपर्यंत आपण वाल्याचा वाल्मिकी कसा झाला, नारद मुनींनी त्याला वाल्मिकी बनण्यासाठी काय मदत केली, आणि त्याच्यानंतर त्यांनी रामायणाची सुरुवात केली. सीताचे बोल याच्यामध्ये दिले आहेत, आणि त्यानंतर रामाबरोबर स्वयंवर रचना चालू आहे. आता त्याच्या पुढचं मी आता वाचतीये. स्वयंवराला सुरुवात झाली. ती ऋषीगणांच्या मंत्रोच्चाराने कशाय वस्त्रातले ते पोक्त मुद्रेचे ऋषी धीर गंभीर स्वरात देवतांना आवाहन करत होते. अमात्यांनी पुन्हा एकदा पणाचे नियम सांगितले. राजपुत्राला एकच आवडीचे शस्त्र धारण करण्याची अनुमती होती. अग्नीत तापवलेल्या लोह शस्त्रांचा ढीग तिथे लावला होता. खडक, भाले, मुद्गल सर्व काही उपलब्ध होते. रामाची दृष्टी त्या लोह कवचावर होती. सुनैना आणि उर्मिलांनी जानकीला घेऊन प्रवेश केला. जानकीच्या सौंदर्याचे वर्णन ऐकलेल्या राजपुत्रांच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्सुकता होती. पण जानकीच्या चेहऱ्याचा बराचसा भाग अलंकार आणि वस्त्रामुळे झाकला गेला होता. तरीही तिच्या व्यक्तिमत्वातली पणतीच्या ज्योतीसारखी दाहक पवित्रता जाणवत होती. जानकी वर्माला घेऊन गोलाकार फिरून आसनाकडे जाऊन बसली. त्या काही क्षणातच राजपुत्रांना तिचे दर्शन घडणार होते. लक्ष्मणाने मान वर केली नाही, मात्र त्या पावलांकडे दृष्टी जाताच त्याला काही परिचित असल्याचे जाणवले. त्या चालीतले मार्दव आणि पावलातली कोमलता त्याला परिचयाची वाटली. रामाने तिच्याकडे पाहिले. तिची नजर जमिनीकडे झुकलेली होती, पण तिने एक तिरका कटाक्ष टाकला तेव्हा तिला जाणवले, हाच तो नीलवर्णी कमळासारखा श्यामरंगी नीलोत्पल श्याम. तिचा श्वासच अडकला, पण कसे बसे स्वतःवर नियंत्रण ठेवून ती पुढे सरसावली. ती रामाला ओलांडून गेली तेव्हा रामाला सुगंध जाणवला. तसाच तो महादेवांच्या मंदिरात जाणवला होता तसा त्याने तो हृदयात भरून घेतला. पण अत्यंत साधा आहे असा समज झालेले राजपुत्र घाईघाईने उठले. दुसऱ्या कुणी पण जिंकण्याआधी त्यांना ते धनुष्य तोडून टाकायचे होते. मात्र पहिलाच राजपुत्र स्वस्तिकाच्या आकाराच्या मार्गावर जाऊ लागला. त्याने खड्ग धारण केले होते. हातात ढाल होती. लोह कवच परिधान करून तो निघाला. बाणांचा वर्षाव झाला नाही, म्हणजे आपण आता योग्य मार्गावर आहोत असे तो पुढे सरसावू लागला. पण त्याला मागून कसली तरी शक्ती मागे खेचत असल्याचे जाणवले. त्याने पुढे जायचा प्रयत्न केला, पण त्याचे खड्ग हातातून गळून पडू लागले. ते सावरत कसाबसा तो पुढे जायचा यत्न करू लागला, तर ढाल सावरणं अशक्य होऊ लागले. जीवाच्या आकांताने त्याने आपले प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर समय समाप्तीची घंटा खणाणली. गलित गात्र झालेला राजपुत्र माघारी परतला. सभेत एक गंभीर शांतता पसरली. ते साधे प्रकरण नाही याची जाणीव झाली. पुत्राने दुसरा मार्ग निवडला. त्याचीही तीच गत. त्याच्या भाल्याचा आणि ढालीचा भार तसाच सोसला नाही. घामाने नखशिखांत भिसत त्याने पराजय मान्य केला. एक राजपुत्र थकून निसत्व झाल्यासारखे माघारी फिरत गेले, आणि शिवधनुष्य मात्र आपल्याच स्थानावर चमकत राहिले. सुनैनाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. जर कुणालाच हा पण जिंकता आला नाही तर जानकी काय अविवाहित राहणार या चिंतेने ग्रासून
अमात्य आणि सेनापती मात्र शांत होते. जनक महाराजांच्या चेहऱ्यावर तर मंद स्मित होते. एक एक शूरवीर रणविजय राजपुत्र परत जाताना दिसत होते. माथ्यावरही सूर्य जणू कुतूहल समाप्त झाल्यासारखा आपल्या मार्गाला लागत क्षितिजाकडे कलू लागला. काही राजपुत्रांनी तर जानकीचे अपहरण करायची मनोमन योजना आखून टाकली. अखेर विश्वामित्रांनी रामाला खून केली. ते रामाच्या कानात काहीतरी पुटपुटले. राम आणि लक्ष्मणाच्याही चेहऱ्यावर स्मित झळकले. मग राम उठला. त्याने विश्वामित्रांना वंदन केले. लक्ष्मणाने त्याला आलिंगन देत शुभ चिंतले. राम त्या गोलाकार सभागाराच्या मध्याकडे जाऊ लागला. सीतेने क्षणभर मान वर केली. तिच्या मनात उत्सुकता दाटली, तसे भयही. राम त्या स्वस्तिक चिन्हाकडे पोहोचला. आतापर्यंत एकही मार्गावरून जाणाऱ्या स्पर्धकावर बाणांचा वर्षाव झाला नव्हता. म्हणजे ही उगाच उठवलेली वावडी असू शकेल, हे त्याने ताडले. मग लोह कवच कशासाठी? त्याला या लोह कवचात काही रहस्य दडलंय असं वाटू लागले. आणि बाणांचा वर्षाव झालाच तर खडगान काय होणार? दुसऱ्या हातात ढाल घेऊन दोन्ही हातांना जखडून का टाकले जात आहे? त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला. त्याने एकवार त्या सर्व नियोजनाकडे लक्षपूर्वक पाहिले. चारी दिशांचा अंदाज घेतला. हा पहिला स्पर्धक, ज्याला घाई नाही. जनकाने नोंद घेतली. हा विचारी आहे. हे अमात्यांनी मनोमन टिपले. आता सेवक लोह कवच घेऊन सामोरा आला. हातात ढालही होती. रामाने एकवार लोह कवचाकडे बघितले आणि त्याने सेवकाचे आभार मानत ते स्वीकारण्यास नकार दिला. हे अयोध्येच्या राजपुत्रा, लोह कवच तुझ्याच रक्षणासाठी आहे. शिवधनुष्याला स्पर्शही करता येऊ नये अशी महादेवाची योजना आहे. जनक उद्गारले. राम वळला. हात जोडून म्हणाला, महाराज, साक्षात महादेवांची इच्छा असेल तर मी मर्त्य मानव काय करणार? सतर्कता तर बाळगता येईल. अमात्य म्हणाले. लोह कवच बाणांपासून रक्षण करेल. अमात्य, साक्षात महादेवांच्या बाणाने मृत्यू येणार असेल तर यापेक्षा वेगळा विजय तो कुठला? जनकाच्या नजरेत एक अदृश्य स्मित उमटले. ते रामाने टिपले. मग तो त्या स्वस्तिकाच्या एका मार्गाच्या टोकाला उभा राहिला. त्याने सभेला प्रणाम केला आणि तो शांतपणे पण सावध चित्ताने एक पाऊल टाकू लागला. ना बाणांचा वर्षाव झाला, ना पिशाच्यांनी त्याला मागे खेचले. सर्व सभा चित्रासारखी स्तब्ध होती. अचानक काही अघटित घडू शकते या भयाने सगळेच कंप पावत होते. जानकी मान खाली घालून बसायचे विसरून विस्फारलेल्या नेत्रांनी त्याच्याकडे पाहत राहिली. राम शिवधनुष्यापर्यंत पोहोचला. जानकीचा ऊर वेगाने धपापू लागला. उर्मिलेला दिसले. जानकी मनातल्या मनात काही पुटपुटत देवाला साकडे घालते आहे. सुनैनाच्या मनात आता आशा पल्लवित होत गेली. सेनापती अमात्य गंभीर होते. वीरदासाला अत्यंत आनंद झालेला दिसत होता. रामाने पुन्हा महादेवाचे स्मरण केले आणि धनुष्याला प्रणाम केला. हिरे माणकाच्या तेजाने धनुष्य चमकत होते. मात्र सभेला जाणवले, रामाच्या अस्तित्वापुढे ती चमक फिकी पडत आहे. रामाने लिलया धनुष्य उचलले आणि प्रत्यंत जोडली. मग ते अर्धमंडलाकार रत्नजडित सुवर्णाचे धनुष्य आकाशाच्या दिशेने उंचावले आणि आकाशात विद्युल्यता चमकावी आणि पृथ्वी भयकंपित करणारा गडगडाट व्हावा तसा कानांचे पडदे भेदून टाकणारा ध्वनी उमटला. काहींनी कान झाकून घेतले, काहींनी डोळे मिटले, काहींनी एकटक नजरेने ते दृश्य पाहिले. एकाच वेळी दोन सूर्य एकमेकांवर आदळून निर्माण व्हावा तसा भयप्रद प्रकाशाने आकाशाला व्यापून टाकले. पण पुन्हा निमिषार्धात तो अग्निलोळ अदृश्य झाला. शिवधनुष्याचे एकाहून अधिक भाग होऊन ते जमिनीवर पडले. रामाने सभेला वंदन केले आणि स्वतःच्या नकळत जानकी उठली. उर्मिलेची सुनैनेची वाट न पाहता रामाजवळ गेली आणि तिने वरमाला घातली. रामाने त्या फुलांचा गंध हृदयात भरून घेतला. आता सभेने जय जयकार करायला सुरुवात केली. जनक, अमात्य, सेनापतींनी रामाजवळ येत त्याला आलिंगन दिले. मिथिलेत उत्सव शोभा सुरू झाली. त्यांच्या जानकीला मनाचोक्त वर मिळाला होता. लक्ष्मणा, जनकाला केवळ शूर योद्धा, रणकर्कश वीर नको होता. त्याला संयमी, बुद्धिमान, जामात हवा होता.
हवा होता. विश्वामित्र सांगू लागले, लोह कवचाचा आग्रह आणि बाणांच्या वर्षावाची कल्पना कथा हा या पणातला कळीचा मुद्दा होता. शिवधनुष्याभोवती योग्य अंतरावर लोहचुंबकाची योजना करण्यात आली होती. चारी बाजूंनी समान अंतरावर लोहकवच धारण करणारा योद्धा शिवधनुष्यापर्यंत पोहोचणारच नाही याची कृती होती ती. स्पर्धकाला लोहचुंबकाच्या लहरींशी लढत ठेवायचे अशी योजना होती ती. बाहुबलांचे प्रदर्शन ही या पणाची मागणी नव्हती, तर बुद्धिबलाची ती परीक्षा होती. हे समजून घेतले ते फक्त एकट्या रामाने. जनकाला याचीच तर प्रतीक्षा होती. लक्ष्मणाच्या मनात ज्येष्ठ बंधूबद्दल अभिमान दाटून आला आणि तो त्याला आलिंगन देण्यासाठी त्याच्याकडे धावला. जानकीने रामाला वरमाला घातल्यापासून जनकनगरीत जल्लोष सुरू झाला होता. त्यांच्या लाडक्या कन्येला अत्यंत पराक्रमी आणि बुद्धिमान वर लाभला होता. केवळ जानकीलाच नव्हे तर उर्मिलेला सुद्धा लक्ष्मणासाठी विश्वामित्रांनी मागणी घातली. रामाच्या सोबत सावलीसारखा राहणारा तो तेजस्वी युवक प्रजेच्याही मनात भरलाच होता. एकाच कुलात विवाह करून जाण्यामुळे आता भगिनींना परस्परांना विरह होणार नव्हता. जनकाची आणि सुनैना मातेची नुसतीच धावपळ सुरू झाली होती. कन्यांचे विवाह तेही जनकाच्या त्यांनी ठिकठिकाणच्या वेदसंपन्न पुरोहितांना बोलावणे धाडले होते. वेद मंत्रांच्या घोषात कन्यांची पाठवणी करायची होती त्यांना. ऐश्वर्य संपन्न सोहळा व्हावा, पण त्यामागचे गांभीर्य कमी होऊ नये असा त्यांचा मानस होता. दानधर्म व्हायला हवा होता. केवळ उधळपट्टी नको. सारे नगर वेदघोषात दुमदुमले पाहिजे. नगरवासीय त्यात सहभागी होणारच. तरुणींनी रंगावली सजवायला आत्ताच सुरुवात केली होती. तरुणांनी नगर सजावटीचे काम सुरू केले होते. सदनांची रंगरंगोटी, मार्गात दुथर्पी फुलांच्या माळा, चौकात चौकात स्वागत कमानी, गजरात अश्व, गोधन, अगदी श्वानादी पशूंही रंगांनी विविध स्वस्ती चिन्हांनी रंगवले गेले. फुलांचा सुगंध आसमंतात व्यापून गेला होता. मोठमोठ्या प्रासादांपासून लहानग्या कुटींपर्यंत साऱ्या वास्तूत धुपाचा परिमळ होता. त्यातच भर पडली होती सहस्र प्रकारच्या चविष्ट पक्वानांच्या सुवासाची. विविध रसांची परिपुष्टी करणारी व्यंजने सिद्ध करण्यास बल्लवांनी प्रारंभ केला होता. मिथिलेच्या विविध भागातून आलेल्या वादकांनी सूर्ण स्वरांच्या धारात नगर चिंब भिजवले होते. एकीकडे शास्त्रीय बाजारातल्या स्वरांच्या तोलून मापून निर्माण केलेल्या शास्त्रशुद्ध सुरावटी होत्या, तर दुसरीकडे लोकसंगीताच्या अनवट नैसर्गिक बाजाचे स्वर अरण्य होते. तालवाद्य, तंतुवाद्यांचे कित्येक प्रकार कानावर पडत होते. पण पहाटेस आणि सायंकाळी विविध पक्ष्यांच्या कूजनाचा मोहक आविष्कार या सगळ्याचे लक्ष वेधून घेत होते. अशा प्रकारे उर्मिला आणि सीतेच्या स्वागताची तयारी झाली आणि त्यांनी अयोध्येत प्रवेश केला. त्यानंतर नारायण नारायण नारद मुनींनी मिथिलेत प्रवेश केला. उत्सवात मग्न मिथिलेला त्यांच्या अस्तित्वाची जणू जाणीवच नव्हती. मिथिलवासियांचे सारे ध्यान राम, लक्ष्मण, जानकी, उर्मिला यांच्या भोवतीच केंद्रित झाले होते. मुनिवरांनी स्वतःशी स्मित केले. त्यांच्या मनात आले, या नश्वर मायेत कसे गुरफटून जातात प्रजाजन. हे आज आहे, ते उद्या नाही. त्यांचे विस्मरण होऊन जगत राहण्याची कला कशी उपजतच असते मानवात. नश्वर असेल तर किती रोचक आहे हे जग. हातातली भूर्जपत्रे पुन्हा पुन्हा चाळवत मुनी वाल्मिकी विचार करू लागले. बघता बघता एक सृष्टी उभी झाली की या भूर्जपत्रात कितीतरी चेहरे, मुखवटे, त्यामागचे षडविकार, वृत्ती, प्रवृत्ती. कुठे दिसले हे सारे आपल्याला? दिसले की कल्पनेत निर्माण केले आपण. यातले कितीतरी चेहरे, वृत्ती जमिनीचे आवरण भेदून कोंब उसळून वर यावेत तसे बाहेर आलेले. आपल्यातूनच
काही कसे आपल्यातूनच, काही कसे आभाळातून उल्का येऊन पडावी आणि तिने धरणीवर एक खोल व्रणासारखा खड्डा निर्माण करावा, तसे लांबचे, परके, अनोळखी. आपले काय आणि परके काय. कधी परकाया प्रवेश म्हणत दुसऱ्याला निहाळावे, कधी स्वकाया प्रवेश करत आपल्याच अंतरंगात शिरून धांडोळा घ्यावा त्याचा. यातून एक विश्व, एक सृष्टी निर्माण झाली आहे. प्रतिवृष्टी पण आताशा माझ्या विचार विश्वालाच ढवळून काढतंय हे सगळं. ही पात्र, ही माणसं, ही सगळी सृष्टी, हे सारे जणू माझ्या आजवरच्या आकलनाचाच लसावी होऊन सामोरे येते. माझ्या आकलन शक्तीचाच. ही उर्मिला, हिची तर ही जगण्याची असोशीही माझीच, आणि या जानकीच्या मनातले प्रश्नतरंगही आपलेच. त्या रावणाची आसक्ती, मी मंदोदरीची विरक्ती, हे सारे आपण कुठे पाहिले. वेदांगाचा त्याग आणि छद्मूर्तींची मानसिकता, हे सारे आपल्यातूनच फुटले असेल. खांद्यांसारखे तर काय काय आहे आपल्या अंतर्मनात अजून, हे आपल्यालाही अनोळखी आहे. हे माझ्यातलंच असेल तर मी कसा आहे. मी हत्या करत होतो, पोटासाठी 4 घाव घालून लूट घरी आणत होतो. किती एकरेशीय होतो मी. ना कसले कंगोरे, ना छटा. असलीच तर एक गडद छटा पुरेशी होती मला रंगवायला. पण आता हे काय काय उफाळून येतंय माझ्या चिंतनातून. काय काय असतं मानवाच्या आत, खोल खोल आत. कुठून आला हा राम, हा जनक, ह्याचे पितृत्व कुणाचे. नारद मुनी एक मंत्र देऊन गेले तेव्हा वाटलं होतं या मंत्र जपाने सारी पाप मिटून मोक्षाकडे चालू लागेल मी. पण या मंत्रावर एक मन एकाग्र होत नाही, म्हणून मनात हे उभे केले एक विश्व. आता मीच त्यात गुरफटून चाललोय. मला माझे चेहरे दिसतायत का हे, माझे अवलोकन आहे हे. आता हे सारे उभे करून माघारही घेता येणार नाही. ह्या साऱ्या सकट जात राहायला हवे. मार्गक्रमण करावेच लागेल. पण हे विश्व त्याच्या कक्षेत पुढे जातंय आणि पाण्याच्या लोंढ्याने वाहून न्यावे तसा मी या सगळ्यांसोबत वाहून चाललोय का. कुठवर मीच निर्माण केलेल्या प्रवाहाचा मीच बळी ठरतोय का. या प्रवाहाच्या लाटा माझे सर्वस्व शोधतायत, पिळून काढतायत. इक्षुदंडाचा रस पिळून काढावा तसा. मस्तकात वेदनांचा पूर आलाय. जे काही मनात येते ते भुर्जपत्रावर उतरवत नाही, तोवर काट्यासारखे टोचत राहते. गर्भार स्त्रीच्या उदरासारख्या कळा मस्तकभर उठतायत. पुरे झाले हे आता. मला शांती हवीये मुनीवर. ह्या सृजन वेणा आहेत वाल्मिकी, त्यांच्यापासून सुटका नाही. मी म्हटलं होतं चिंतनाचे मार्ग वेगवेगळे असतात, पण हे नव्हते म्हटले की त्यातला एखादा मार्ग सुलभही असू शकतो. चिंतनाचे वरदान हा एक शापच आहे वाल्मिकी. विचार अस्वस्थ करतात. मी एकच करू शकतो, फक्त शुभेच्छा देऊ शकतो. ह्या सृजन वेणा तुझ्या आयुष्याचा सहज भाव हो. या वेदना तुझ्या जगण्याचे एक अंग होऊन राहतील. ही तुझी नियती समज, तुझे भागध्येय आता ठसठसणार नाही. ते जोवर या भुर्जपत्रावर उतरवत नाही, मोकळे वाटणार नाही. भरून आलेल्या आभाळाला वर्षून मोकळं व्हावंच लागेल. त्यांनी लेखणी ओढली, दवतीत भिजवली, पण त्यांना जाणवले त्यातून वाहतय ते धमन्यातलं रक्तच. शब्द होऊन ते लिहित राहिले, रीत होत राहिले. मंत्रघोषात विवाह संपन्न होत होता. सप्तपदींच्या एक एक पावलासरशी माता सुनेनेच्या मनावरचा भार उतरत चालला. जानकी भूमीतून उगवली त्या दिवसापासूनच मनावरचा भार निभवलं बाई सगळं. त्यांनी सुस्कारा सोडला. जनकाच्या मनाला मात्र पुढचे दिसत होतं आणि त्याचा ताण येत होता. राजनीती निपुण जानकी संसारात रमेल का. रघुकुलात तिचा कुशाग्र बुद्धीला काय वाव मिळेल. ही केवळ शोभेचे
राज्ञीपद लिहून ती आयुष्य काढत राहिली. त्यांच्या डोळ्यालाही पाझर फुटला. अशी विद्यार्थिनी लाभत नाही. राज्यशास्त्र विषयाला तर नाहीच नाही. वीरदासालाही जानकीचे नसणे खुपणार होते. बहिणीसारखी माया लावून जाते ही आपल्या घरी, पण काय करणार, जगर हटीच तशी. मात्र हिच्या बुद्धीचा उपयोग राजपुत्र रामचंद्रांनी करून घ्यायला हवा. फार मोठी शक्ती बनून राहील ही अयोध्ये नगरीची. सोहळा संपन्न झाला आणि आता पालख्या अयोध्येकडे निघाल्या. डोळ्यांच्या कडांना साचलेले पाणी मिथिला नगरींनी पुसून घेतले. एक पोकळी निर्माण झाली. साऱ्याच नगरीत मिथिलवासी त्या पोकळीला सामोरे जाण्यात गुंतले. पालखीत बसलेल्या रामाने सीतेच्या हनुवटीला स्पर्श करून स्मित केले. अयोध्येला पोचायला आता अधिक काळ लागणार नाही, पण आधी आपण मुनिवर गौतमांच्या आश्रमात त्यांच्या आणि माता अहिल्या यांचा आशीर्वाद घ्यायला जाणार आहोत, रामाने म्हटले. सीतेच्या मुद्रेवर विस्मय दाटला. माता अहिल्या म्हणजे तिला काही बाही ऐकी व माहिती स्मरली होती. जणू मनातले ओळखून रामाने म्हटले, होय, खरंय हे. इंद्राने माता अहिल्याच्या सौंदर्यावर लुब्ध होऊन ऋषी गौतमांचे रूप घेतले, मातेशी संग केला. जेव्हा ऋषींच्या हे लक्षात आले तेव्हा सारा अनर्थ झाला. लज्जा आणि अपराध बोधामुळे माता अहिल्या शिळेसारखी जड होऊन पडली. अन्न त्यागले, एकांतवासात अंधारात आयुष्य काढू लागली. असुर नाशासाठी जाताना त्यांची भेट झाली. मी त्यांना विनवले आणि आता त्या पुन्हा पूर्ववत तपाचरणात मग्न झाल्यात. जाताना त्यांचे आशीर्वाद घेऊ. देव म्हणवणाऱ्या इंद्राला ही दुर्बुद्धी झालीच कशी, जानकीने म्हटले. मग त्या देवत्वाचे महत्व तर ते काय? देवत्व चिरंतर नसते, ते मिळवावे लागते आणि टिकवावेही लागते. देव पदावर जाऊन इंद्रांची स्खलनशीलता नष्ट झाली नाही, म्हणून गौतम ऋषींच्या शापाने त्याच्या शरीरावर सहस्त्र व्रण निर्माण झाले. देवांचा राजा, वर्षा ऋतूच्या स्वामी सुद्धा शापग्रस्त होऊ शकतो. ही शक्ती असते एका तपाचरणी ऋषीत. या सृष्टीचा अधिपती कुणीच नाही. सीतेच्या मनात अहिल्या मातेला भेटण्याची उत्सुकता निर्माण झाली. रामाने सर्वांना विश्राम दिला. अश्व, गज सर्वांनाच जंगलात काही काळ विहरण्यासाठी सोडले. सोबतचे सीतेचे स्वकीय आप्तसेवक, संरक्षक दलातले लोक, स्त्रिया, बालके सर्वांनीच वनभोजनाचा आनंद लुटायचा प्रारंभ केला. सीता अहिल्याच्या कुटीकडे गेली. माता अहिल्या जणू शतकानुशतक तप करीत असल्यासारख्या कृश दिसत होत्या. मग मुखावर मात्र एक आनंद होता, जो शरीर धर्माच्या आनंद पलीकडचा होता, अनश्वर असा. त्यांनी उभयतांचे स्वागत केले, आशीर्वाद दिला. मग त्या सीतेला आपल्या कुटीत, आपल्या तप करणाऱ्या स्थानाकडे घेऊन गेल्या. वृक्षांच्या पानांचे एक आसन होते आणि कुटीत होता एक प्रकाश, संधी प्रकाशासारखा शीतल, पण पहाटेच्या कोवळ्या किरणासारखा उबदार. अहिल्याच्या स्वरातले मंत्र जणू तिथे अजूनही निनादच होते. मातेच्या गर्भात असल्याचा भास सीतेला झाला. माते, एक विचारू, सीतेने म्हटले. प्रभू रामचंद्रांच्या स्पर्शात खरंच जादू आहे. माता हसल्या, म्हणाल्या, रामांनी स्पर्श केला आणि जड शिळेसारखी अहिल्या पुन्हा माणूस झाली. लोकांत अशी वदंता आहे. पण मग नेमके काय झाले होते माते? मी सुन्न झाले होते. त्या घटनेमुळे, त्या घातपाती कृत्यामुळे मी भांबवले होते. माझ्या पतीविषयी मला क्रोध नव्हता. त्याचे वागणे नैसर्गिक होते. क्रोध स्वाभाविक होता. इतकी वर्ष एकजिनसी संसार करून मला आपला आणि परका हा भेद ओळखू येऊ नये. मग काया वाचा मने एक होणे काय होते? इंद्राच्या कपटापेक्षा आम्हातले हे द्वैत त्यांना अधिक क्लेशदायक होते. स्वाभाविकच होते ते. इंद्राविषयी घृणा दाटली मनात. पण त्याची तरी काय चूक? माते, इंद्राची चूक नाही. सीता विस्मयाने पाहतच राहिली. होय, देवांच्या आसनावर बसलेला असला
तरी अजूनही षड्विकारांनी लिप्त कामांधच होतो. वासनांच्या शृंखलेने बद्ध त्याचेही वर्तन स्वाभाविकच होते. हातात सत्ता असलेल्या पण मनाने दुबळ्या असलेल्यांकडून दुसरे काय होणार? हे ऐकून सीता चकित झाली. माणूस इतके समंजस विचारी राहू शकते? इतक्या मोठ्या आघातानंतरही तिच्या मनात अहिल्याविषयी भक्तिभावच निर्माण झाला. पण मग तिने विचारले, पण तरी तुम्ही स्वतःचा छळ आरंभला होतात. मी ऐकलंय, अन्न पाणी त्यागलेत, पासून अलिप्त झालात, अंधारात विरघळून जावे म्हणून प्रयत्न करत राहिलात, अखेर भावनाविहीन शिळेसारख्या अचेतन होऊन गेलात. होय, पण आपला तर या दोहोंवरही आक्षेप नव्हता. होय, नव्हताच. माझा त्या दोहोंवर कसलाच आक्षेप नव्हता. मी शोधत होते तिला, क्रुद्ध होते तिच्यावर. हे सांगताना अहिल्या शांत होत्या, जणू तटस्थच. ती कोण? नियती. पायवाटेच्या ओळखीच्या दगडाला ठेचकाळावे तशी ठेचकाळली सीता. नियती? होय, सीता कर्म इंद्रांचे, पण त्यात गुरफटलो आम्ही दोघे नव्हे, सारे आश्रमवासी. इथले वातावरणच गढूळले. सगळे संभ्रमित झाले. जे झाले त्याला सामोरे कसे जायचे कुणालाच कळेना. आणि मलाही. का या नतद्रष्ट अविवेकी दुर्बलाच्या कर्माचे आम्ही बळी का? नियतीने आम्हाला आमच्या कर्माचे फळ द्यावे, कठोरपणे द्यावे. पण जे कर्म माझे नाही, ऋषी गौतमांचे नाही, त्याचे बळी आम्ही का? जोवर त्याचे उत्तर मिळत नाही तोवर मी जगणारही नाही आणि मरणारही नाही. केवळ वायुभक्षण करून मी हा एकच प्रश्न विचारत राहिले. मात्र सीतेचा श्वास वाढला होता. जणू तिच्याच मनातल्या प्रश्नांचा थवा उडत होता. मात्र उत्तर मिळेना. तिकडे आपण दिलेल्या शापाने गौतम ऋषी स्वतः होरपळत राहिले. मी जड शिळेसारखी होऊन पडेन या त्यांच्या अंतर्मनातनं उमटलेल्या स्वरांनी तेच घायाळ झाले होते. मी मात्र सर्व बुद्धी एकाच प्रश्नामागे लावून बसले होते. काय कारण? माझ्या विचारांना जडती आली. एकाच प्रश्नांनी बद्ध होऊन पडले. मग रामचंद्र आले. काय केले त्यांनी? दिले उत्तर. किमान रामाकडे तरी उत्तर असेल या आशेने सीतेचे तनमन उत्सुक झाले. रामचंद्र आले. मी सगळी द्वार बंद केली होती. विचारांसकट ते माझ्या समोर बसले. म्हणाले, माते, इतका अन्याय होऊन ही तू क्रोधित झाली नाहीस. अन्न पाणी त्यागून ते देहधर्मावर मात केलीस. तुला ना भय ना दुःख, फक्त एकच प्रश्न मनात घोळवत राहिलीस. हे अनश्वरे, सोपे नाही हे. चिंतनात जळत राहिलीस. मग आपल्या उजव्या हाताचा अंगठा त्यांनी माझ्या कपाळावर दाबला. म्हणाले, डोळे मीट. डोळेच काय, पण सारे विचार मिटून टाक. मागे जा, मागे जा. आणि मी मागे गेले. तारुण्य, बालपण, जन्म सगळे ओलांडून मागे जात राहिले. 72 लक्ष योनी फिरू लागले. कित्येक जन्म, तारुण्य, जरा आणि मृत्यू हेच घडत होते वारंवार. कधी पशु योनी, कधी पक्षी, कधी वनस्पती, कधी कीटक योनी. तसेच जन्म जरा मरण, पुनरपी जनने, पुनरपी मरण सगळे बघू लागले. एकटक यवनिका बाजूला होत काष्ठपुतळीचा मंच उजळावा आणि एक खेळ सुरू व्हावा, तसेच सगळे दुग्धोच्चर होऊ लागले. मी मलाच बघू लागले, विविध रूपात, विविध स्वरूपांत, दरवेळी वेगळीच वस्त्रे. मी त्यात असूनही नसल्यासारखी हे निहाळत राहिले. एक वेगळीच सृष्टी दरवेळी आकारत होती. मग अचानक राम म्हणाले, माते, खेळ म्हणून बघितलेस हे सारे, मग आता या जन्मात गुंतणे कशासाठी? काही वर्षांनी हेही सारे एक खेळ होऊन असणार आहे तुझ्या लेखी. मग हे आकळूनही का हे अडकणे? आजूबाजूच्या विभ्रमाचे आवरण ताडकन तुटावे तशी मोकळी झाले मी. जणू शिळा दुभंगून मुक्त व्हावी तशी. ऋषींचा शाप, तो इंद्र, तो संग, ती सैरभैर अवस्था, सगळेच एक भ्रम वाटू लागले.
आणि मी जणू भ्रमातून बाहेर पडते असे भासले. काष्ठपुतळीला खेळानंतरच काय, हे खेळतानाही त्या खेळाशी सोयर सुतक नसते. त्यांना खेळून एक माया उभी करतो कळसूत्री. मी ह्या मायेचा एक भाग आहे हे बुद्धीने आकळले आणि मी हसत सुटले. मानवाचा जन्म नश्वर आहे, पण त्याचे अस्तित्व अनश्वर आहे. या मायेला जाणले जाणले की मग नियतीचे काही अस्तित्वच उरत नाही. तिची तिची पत्रास बाळगायचे प्रयोजनच उरत नाही. रामांनी मला नियती भयाच्या पाशातून मोकळे केले. आता मी तटस्थ आहे. जानकीने बघितले. त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित होते, एक विकारहीन स्मित, निरभ्र आभाळासारखे. म्हटले तर आहे, म्हटले तर केवळ एक पोकळी. ऋषी गौतम आणि माता अहिल्येला वंदन करून सीता पालखीत बसली. तेव्हा तिच्या मनात एकच प्रश्न होता, ही माया आहे तर ती रचली कुणी आणि कशासाठी? या मायेचे प्रयोजन काय? या मायाजाळातला एक भाग व्हायची सक्ती मानवावर का आहे? मी मागितला नसताना जन्म का दिला गेला मला? या जन्म मरणाच्या फेऱ्यात मानवाला अडकवायचे आणि मग पूर्वसंचित म्हणत कसल्या कसल्या आयुष्याला सामोरे जायला लावायचे. हे सारे का? कशासाठी? काय प्रयोजन आहे या सृष्टीचे? सीतेच्या मनात पुन्हा एकदा हे सारे प्रश्न फेर धरून नाचू लागले. जीवनापासून विरक्ती निर्माण करणारे हे प्रश्न. तिच्या अंगावरले अलंकार तिला जडभार होऊन गेले. डोहात उठणारे तरंग काठावर बसून न्याहाळत राहावे, तसे ती मनात येणाऱ्या प्रश्न तरंगांना न्याहाळत राहिली. या भेटीनंतरही ती अतृप्त आणि असमाधानीच होती. कदाचित आयुष्यभर निरुत्तर राहावे लागेल या भावनेने तिला घेरले होते. पालखी अयोध्याकडे निघाली. सीता मात्र त्याच एका प्रश्नात गुंतून पडली होती, एखाद्या अवजड शिळेसारखी. बऱ्याच काळाने सीतेची तंद्री भंगली. समोर बराच गोंधळ दिसला. ती काही विचारणार तितक्यात कुणीतरी येऊन सांगितले, परशुराम आलेत, संतप्त झाले आहेत. तिने रामाला पाहिले. ते शांत होते. परशुरामांनी सगळी वरातच अडवली होती. रामाचे अमात्य आणि काही ज्येष्ठ त्यांना सामोरे गेले. त्यांच्याशी बोलायलाही नकार देत त्यांनी रामाबाबत पृच्छा केली. चल सीते, वेदविद्या आणि शस्त्रविद्या दोहोत पारंगत असलेल्या महात्म्याचे दर्शन घडेल. सगळीकडे भयकंपित लोक दिसत होते. त्यातून शांतपणे वाट काढत रामाने सीतेला सोबत नेले. परशुराम रामाला पाहताच क्रुद्ध झाले. हे महापाप्या, इतके मोठे दुष्कृत्य करून माझ्या समोर येण्याची तुझी प्राज्ञा कशी झाली? लक्ष्मणाच्या चेहऱ्यावर संताप दाटला. पण विश्वामित्रही शांत आहेत हे बघून तो गोंधळलाही होता. सर्वप्रथम रामाने पदस्पर्श करत त्यांना दंडवतही घातला. त्यांचा चेहरा संतापाने अधिकच फुलला. मुनिवर, ही माझी धर्मपत्नी, मिथिलापतींची कन्या मैथिली, तिला सीता या नावाने संबोधतात. सीतेने त्यांच्या चरणांना स्पर्श करत नमस्कार केला. या स्पर्शात त्यांना साधेपणा, विनम्रता जाणवली. ते किंचित मागे सरकले. काय आशीर्वाद देऊ तुला मी? असा अधर्मी पती तुझ्या वाट्यास यावा हे केवढे दुर्दैव तुझे. मुनिवर, मला कळेल का या क्रोधाचे कारण? परशुरामांच्या चेहऱ्यावर पुन्हा संताप दाटला. त्यांनी शिवधनुष्याचे तुकडे केल्याबद्दल आपला रोष घोषित केला. साक्षात महादेवांचे धनुष्य तोडणाऱ्याला मृत्यूदंड देण्याचा आपला विचार ठामपणे सांगितला. दरम्यान आसने आली होती, पण परशुराम त्यावर विराजमान होत नव्हते. सगळेच उभे राहिले. मुनिवर, या अपराधाचा दंड आपण मला द्यायला हवा, प्रभू रामचंद्रांना नव्हे, सीतेने म्हटले. तशा त्यांच्या भ्रुकुटी उंचावल्या. सीता सांगू लागली, हा पण माझ्या सूचनेनुसार ठेवला गेला होता. स्वयंवरातला पण काय आहे, तो योग्य की अयोग्य हा विचार वीरांना शोभणारा नाही. त्यांनी तो आव्हान म्हणून स्वीकारण्याचे सौराच्य नव्हे का? सीतेच्या प्रश्नांनी परशुराम संभ्रमात पडले. रामांवर क्रोध करणे
इष्ट नव्हे, पण त्या कृत्याचा दंड तर दिला पाहिजे ह्या पेचात ते अडकले. ह्या अविचारी सूचनेचे कारण त्यांनी विचारले. मुनिवर म्हणत सीतेने संहारक अस्त्र एखाद्या अयोग्य हातात पडण्याच्या भयावह परिणामांबद्दलचा तिचा विचार मांडला. त्या मागची सर्व पार्श्वभूमी समजावून सांगितली आणि ती मान लवून उभी राहिली. अज्ञान अज्ञान म्हणत मुनिवर आसनावर बसले. मग त्यांच्या मागोमाग विश्वामित्र व इतरही आसनस्थ झाले. मुली, तुझ्यासारख्या अनुभवी मुलीला असा आकर्षक विचार सुचणे मी समजू शकतो, पण महाराज जनक, अमात्य व अन्य मंत्रीगणांनाही या मागील आत्मघात जाणू नये अशी मोहक तत्वज्ञान तृणपात्यासारखी जागोजागी उगवतात. वत्से, समंजस वंताने त्यांना भुलू नये. सीता चकितच झाली. तिच्या विचारांचा मिथिलेने केवढा सन्मान केला होता. मग तिनेच आपले मत पुढे मांडले. मुनिवर, आणि तसेही क्षत्रियाने युद्धात स्वपराक्रमावर विजय प्राप्त करायचा असतो. 2 योद्ध्यांपैकी एकाच्या हातात असे देवांचे महाअस्त्र आणि दुसऱ्यांकडे सामान्य शस्त्र, अशा युद्धातल्या विजयाचे कोण कौतुक करेल? विश्वामित्रांनी कौतुकाने सीताकडे पाहिले. त्यांनी लक्ष्मणाला फळे आणण्याची खूण केली. अन्य लोकांना विश्रामाची सूचना केली. आता तिथे मोजकेच लोक राहिले. आत्यंतिक नैराश्याने परशुरामांनी मान खाली घातली होती. सीतेने पहिले त्यांचे देह तपश्चर्येने अधिकच तेजस्वी दिसत होते. सीतेने पाहिले त्यांचे देह तपश्चर्येने अधिकच तेजस्वी दिसत होते. तो जसा एखाद्या योगाच्या भासात होता, तसाच एखाद्या योद्ध्याच्याही. त्यांच्या नेत्रात करडी शिस्त होती, पण कोरडेपणा नव्हता. दृष्टी भिडताच भय दाटावे असा कोरडेपणा, पण त्यासोबत व्यासंगी माणसाची परिपक्वताही. त्या वज्रदेही महर्षींच्या मुखातून उमटलेला शब्दच एखाद्या तप्त लोहगोलासारखा होता. जनक कन्ये, प्रत्येक युद्ध क्षत्रियाच्या क्षमतेची परीक्षा नसते. त्यात त्याच्या क्षात्र तेजाच्या परिचयापेक्षा अन्य प्रयोजने असतात, आणि हे नियम धर्मयुद्धात लागू होतात. तुला काय वाटतं, प्रत्येक युद्ध हे धर्मयुद्ध असते? सीता गोंधळली. एक पक्ष धर्माचरण करत असेल आणि दुसरा कपटी नीतीने लढत असेल, तर अशा निर्णायक क्षणी कसलाही विचार न करता अधर्मी योद्ध्याचा नाश इतकेच प्रयोजन असावे लागते. फळे व गोरस ठेवत असताना लक्ष्मणाचे कान मुनिवरांकडेच होते. साधन सुचिता न बाळगता मुनिवर साध्या इतकेच साधनही पवित्र नको का? राम सीतेच्या प्रतिवाद क्षमतेने प्रभावित झाला होता. आपली पत्नी केवळ सुंदरच नाही, तर विलक्षण बुद्धिमान आणि विचारीही आहे, हे त्याला जाणवू लागले. साधन सुचिता परशुरामांनी हे शब्द उच्चारले. त्यात उपहासही होता आणि निश्चित विचारही. जनककन्ये, साधन सुचितेचा आग्रह धरणारा एकतर मूर्खपणाच्या पातळीवरचा निरागस असेल, किंवा स्मितीत सीतेच्या मुखातून आपोआप प्रश्न आला, किंवा अत्यंत धूर्त. आपल्या राजाला साधन सुचितेच्या मोहक जालात अडकवून काही भलतेच साध्य करू पाहणारा. युद्धात समोरच्याचा तेजोभंग करण्याची एक रीत असते, ती म्हणजे त्याच्या सद्विवेकाला हाक देणे. आपण सर्व अयोग्य, मानवतेच्या विपरीत युद्ध नियमांच्या मर्यादा तोडत लढायचे. मात्र शत्रूला ही साधन सुचितेची आकर्षक भूल चढेल असे बघायचे. एकदा का शत्रूवर साधन सुचितेचा अंमल चढला की कार्यभाग उरकून घ्यायचा, आपण विजय मिळवायचा, आणि शत्रूला मात्र नैतिकता पाळत देह ठेवत असल्याच्या धुंदीत राहू द्यायचे. मग प्रजाजनांच्या हितावर हा नैतिक वर्तनाचा अंमल मात करून जातो. आपल्या उद्दिष्टाची प्राप्ती हे साध्य महत्वाचे. जानकी, रामाला चर्चेतले गांभीर्य जाणवत होते, तर लक्ष्मणाला परशुरामांची भूमिका अधिक जवळची वाटत होती.
अमात्य विश्वामित्र श्रोत्याच्या भूमिकेत होते. सीतेच्या मनात विचारांची घुसळण सुरू झाली होती. पण मुनिवर, ही म्हणजे सरळ सरळ अनैतिक वर्तनाची मुभाच नाही का? राजसत्तेला अजून काय हवे असते? त्यांच्या गैरमार्गाला हे वैचारिक अधिष्ठानच मिळाले असे होईल ना? राजसत्तेला आपल्या सर्व बऱ्या वाईट कृत्यांचे वैचारिक समर्थक आणि प्रवक्ते लागतात. ते त्रिवार सत्य आहे सीते. त्रिवार सत्य आहे सीते. पण जिथे प्रजाहिताचे चिरंतन मूल्यांचे अधिष्ठान आहे, त्या राजांबद्दल आणि राजसत्तेबद्दल बोलतोय मी. जे जनकाच्या राज्यात मला दिसते ते जनकाच्या कार्यशैलीत मला आढळते. महानतेच्या अभिलाषेसाठी सुचितेचा अतिरेक करत प्रजाहिताचा बळी देणारा राजा हा त्या देशाच्या भाळी दुर्भाग्य लिहित असतो. जनक राजा पराक्रमी आहे. तो परचक्राला पुरून उरेल. पण ह्या अस्त्राच्या नुसत्या अस्तित्वानेच असंख्य राजांच्या आक्रमणाच्या आकांक्षा ध्वस्त होत असत. त्यांना आता कोण रोखणार? अनेक रोखली गेलेली युद्धे त्याला आता राज्याच्या शांततेत बळी देऊन करावी लागतील, म्हणत त्यांनी एक निश्वास सोडला. ते उठले. सीते, बळाचा प्रयोग करायचा की नाही त्यांचे स्वातंत्र्य निश्चितच घ्यावे. पण बळाला पर्याय नाही. राजाला शक्तीची उपासना अनिवार्य नव्हे सक्तीची असलीच पाहिजे. मानव कल्याणाचे तत्वज्ञान कितीही शुद्ध असले तरी ते बळाच्याच जोरावर अस्तित्वात येते. ऋषींच्या आश्रमातल्या ग्रंथांना चूल लावणारे हात स्कंधापासून उपटलेच जायला हवे होते. लक्ष्मणाच्या दृष्टीसमोर आश्रमातल्या आगीच्या भक्षस्थानी पडणारी ग्रंथालये तरळली. रामासह त्याने ते हात असेच उपटले होते. त्याला त्याचा अभिमानच वाटला. बोलता बोलता ते उठले. सीतेने परशुरामांच्या चरणांना स्पर्श केले. त्यांनी हात उंचावून आशीर्वाद दिला. मग त्यांनी विश्वामित्रांना प्रणाम केला आणि रामाकडे वळले. लक्ष्मणालाही खुणेने जवळ बोलावले. दोघांना आलिंगन दिले. हे सर्व करताना ते जरी कोरडे वाटत असले तरी त्यांच्या बोलण्यात एक तळमळही होती. लक्ष्मणांनी त्यांना वंदन केले. तेव्हा ते म्हणाले, विवेकाचे महत्व कोण नाकारेल? पण विवेक डोळस हवा आणि त्याला बळाची जोड हवी. आणि ते लांबच लांब पावले टाकत जाऊ लागले. सीतेला वाटले जणू एक महाकाय पर्वतच क्षितिज कवेत घेत घेत निघाला आहे. पुन्हा प्रवास सुरू झाला. राम सीतेकडे एकटक पाहत होता. तिला तर त्याचे अस्तित्वच जाणवत नव्हते. इतकी ती तिच्या विचारात दंग होती. तिच्या मस्तकात उसळणाऱ्या परस्पर विरोधी विचारांच्या लाटा रामाला जाणवत होत्या. त्याच्या मनात आले, स्वयंवरासमयी सीतेच्या सौंदर्याची कीर्ती कानावर आलीच होती. धनुष्य कृती भुवया, सिंहकटी, मीन अक्षी, पाकळ्यांसारखे ओठ वगैरे विशेषणे तर ऐकिवातच होती. जणू विधात्याने रेखाटलेले चित्रच असेही एक कवी म्हणून गेला होता. तिच्या काळ्या केश संभाराला वर्षाकालीन मेघांची उपमा द्यावी की रात्रीच्या काळ्या कभिन्नतेची यावर एक वादही होऊन गेला होता. चपलता हरणीची की विद्युल्लतेची यावर एकमत नव्हते. निगर्वी विनम्रतेचा बोलबाला मात्र होता. तिथे दुमत नव्हते. सहृदयता, शालीनता आणि निरागसतेचीही आदरयुक्त चर्चा होती. राजकुमारी असूनही सामान्यात मिसळणारी होती. समस्त प्रजेला कन्या भगिनी आत्मीय वाटावी अशी वगैरे ही. पण रामाने तिच्यावरून दृष्टी न हटवता मनाशीच म्हटले, पण हिच्या चेहऱ्यावरील बुद्धिगर्भ तेजाचा उल्लेखही कुणी करत नव्हते. हिच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात असलेले एक ठाम वैचारिक कुणालाच दिसले नसेल का? ही बुद्धिवंत आहे. तिचे शब्द, हिचे विचार हिच्या स्वतंत्र प्रज्ञेची साक्ष देतात. हे कुणी जाणलेच नाही का की या सगळ्यांचे काहीच मूल्य नाही हिच्या सौंदर्यासमोर. त्याने तिची तंद्री भंग न करता तिचे मस्तक आपल्या छातीवर टेकवले. तिला ते जाणवलेही नाही. रामाला मात्र जणू तिच्या
मनमस्तकात उसळलेल्या पर्वतकाय तरंगाचा स्पर्शच होत होता. पालख्या अयोध्येच्या समीप येऊ लागल्या तशी सर्वांचीच धावपळ उडाली. पालखीसोबतच्या लोकांचीही आणि अयोध्येतही. आधीच दूतांनी देऊन आनंद वार्ता दिली होती दूतांनी येऊन आनंद वार्ता दिली होती की लक्ष्मण विवाह करून परतत आहेत. सोबत गंगा यमुना भासाव्यात अशा दोघी बहिणी. पौर्णिमेच्या चंद्रासारखी आभा असलेली जानकी, तर नेत्रांमध्ये आभाळाची स्थित प्रज्ञता असणारी उर्मिला. जानकीच्या तेजाने आसमंत उजळावा आणि उर्मिलेच्या सानिध्यात चंदनाची शीतलता भासावी, जणू मिथिलेच्या पर्वत शिखरावरून निघालेल्या दोन नद्याच त्या आज रघुकुलाच्या समुद्राला येऊन मिळत होत्या. अयोध्यवासियां त्यांच्या स्वागताची धांदल उडाली. सुवर्णकारांकडे जनकन्यांसाठी अलंकार घडवण्याची अहमहमिका लागली होती. वस्त्र विणणारे कुशल कारागीर रात्रीचा दिवस करत होते. बागेतल्या वृक्षांमध्येही जणू अधिकाधिक सुंदर पुष्प उमलण्याची स्पर्धाच होती. वासियही अयोध्येच्या सजावटीत गुंतून गेले होते. सर्वत्र आनंद, समाधान, सौंदर्य आणि उत्सवी वातावरण होते. अत्यंत उत्साहाने महाराणी कौसल्या सुमित्रेला राम लक्ष्मणाच्या आगमनाची वार्ता सांगून महाराज दशरथ लगबगीने कैकेयीच्या महालाकडे निघाले. त्यांनी स्वागत सोहळ्याचा सारा प्रबंध करण्याचे आदेशही मंत्रीगणांना दिले होते. अयोध्येच्या स्नुषांच्या स्वागत सोहळा हा विशेषच असणार होता आणि यासोबत त्यांच्या मनाने एक महत्वाचा निर्णय घेतला, निवृत्तीचा आणि रामाचा राज्याभिषेक. राज्याला कसा सळसळत्या रक्ताचा राजा हवा. केवळ श्वास आहेत म्हणून ते घेत राहिलेल्या वृद्धाने सिंहासन अडवून बसण्यात अर्थ नाही, हा होता त्यांचा विचार. अनेक राज्यात मुलांच्या हातात प्रौढावस्थेत राजसत्ता आल्याचे त्यांनी पाहिलेले होते. काही नवे करून पाहण्याची आणि मुख्य म्हणजे त्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची शक्ती असलेल्या वयातच हे सत्तांतर व्हायला हवे, या कल्पनेने त्यांच्या मनाने जोर धरला होता. अर्थात याबद्दल महाराणी कौसल्येशी काही बोलण्यात अर्थ नव्हता. ती राजकीय डावपेचांपासून दूरच राहणार होती. तिच्या काळजात केवळ आणि केवळ माया होती. सुमित्रा ही तशीच उत्तम पत्नी, पण जगावेगळा विचार करण्याची त्यांची रीतच नव्हती. दोघींना राम अजूनही बालकच वाटतो. या वयात त्याच्या हातात राज्य सोपवले जाऊ नये, त्याला थोडे मोठे होऊ द्यावे असेच त्या म्हणतील आणि त्या दोघींना मातृहृदयाला राम मोठा झाला असे कधीच वाटणार नाही. त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित उमटले. मात्र ही बौद्धिक तगमग समजून घेण्याची पात्रता आहे केवळ कैकेयी. ती चौकटी बाहेरच विचार करू शकते. म्हणूनच तर ते तिला अनेकदा युद्धभूमीवरही घेऊन जात असत. मंत्रीगण आणि सेनापती सोबत ते तिचीही मंत्रणा घेत. तिच्या निर्णयाचे अनेकदा सेनापतींनी कौतुक केले होते. इतकेच काय ते, पण एकदा तर तिने सारथी मारला गेल्यावर महाराज दशरथांच्या रथाचे सारथ्यही केले होते. रामाच्या राज्याभिषेकाबाबत योग्य चर्चा करू शकणारे जर कुणी असेल तर ती कैकेयीच. त्यांचा उत्साह दुणावला. सारथ्याला त्यांनी रथ वेगाने हाकण्यास सांगितला. रथ महालासमोर थांबला. तेव्हा त्यांना काहीच लगबग दिसेना. ना महालासमोर रांगोळ्या, ना सेवकगणांची धावपळ. उत्सवाचा मागमूसही नव्हता. कैकेयीला त्यांच्या येण्याची वार्ता तर गेली आहे, मग हा निरुत्साह का? कैकेयी तशीही उत्सवप्रिय नव्हती. इतर जणींसारखेच सणावारातही फार अडकून पडणारी नव्हती, पण तिला महाल असा वृक्षही भासत नसे. गावोगावचे विद्वान, व्यासंगी, बुद्धिवंत यांची उठबस असे तिथे. घनपाठी अभ्यासकांची मंदियाळी असे. आज मात्र सडा तरी घातला गेलाय की नाही असे त्यांना वाटू लागले. कैकेयीचा ज्वर वा अन्य काही व्याधी तर उफाळलेला नाही ना? काळजीयुक्त स्वरात त्यांनी स्वागताला आलेल्या सेविकांना विचारले. ती काही उच्चारणार इतक्यात कैकेयीची दासी मंथराच पुढे आली. तिने दशरथाचे स्वागत केले, आसन दिले, जलकुंभ आणि पात्रही समोर ठेवले. तिच्या हालचाली सहजता नव्हत्या,
किंबहुना कसल्या तरी संवादांनी सुरुवात करण्याचा बेत दिसला. मग त्यांनी सरळच विचारले, महालाची सजावट झालेली दिसत नाही. सगळी अयोध्या नगरी स्वागताला सज्ज झाली. मंथराने चेहऱ्यावर खोटा पण कोरडा आनंद दाखवत म्हटले, होय अयोध्यापती, प्रजेने चांगल्या रीतीने महाराजांची आज्ञा पाळली आहे. काल मध्यरात्रीपर्यंत रोषणाई दिसत होती. नगरी प्रकाशाने उजळून गेली होती. पण मग आमच्या राणीचा महाल हा असा कोमेजल्या वृक्षासारखा? फुलांच्या माळा नाहीत, सुगंधाचे फवारे नाहीत, इथल्या सेवकगणांत उत्साह नाही. आपण महाराज, आपली आज्ञा व्हावी. ही जन्मजात कुब्जा महाराज, कुबड पाठीवर घेऊन फिरणारी. पण मला हसणाऱ्या प्रजेला त्यांच्या पाठीवरले राजाज्ञेचे कुबड दिसतच नसते. हे वाहून न्यावेच लागते. म्हणत ती विचित्र हसली आणि सेवकगण सजवतील महाल हे स्वयंस्फूर्तीने स्वेच्छेने व्हायला हवे होते. ते म्हणाले, होय राजन, पण मंदिरातल्या देवतेच्या प्रसादावरची वासना उडून गेली असेल तर महाप्रसाद आणि महाभोजनाचा ढोल बडबडून काय उपयोग? म्हणजे महाराजांना काही कळेना. ते पुढे झाले. मला या क्षणी कैकेला भेटायचे. ते तडक दालनात गेले. मंथरा त्यांच्या समोर आली, वाट अडवल्यासारखी. महाराज, महाराणी आज कुणालाही भेटणार नाही. मी राजा आहे यांचे विस्मरण झाले की काय तुला? मला कुणीच अडवू शकत नाही. मंथरा हेतुसाध्य झाल्यासारखी हसली, म्हणाली, राजा असणे आणि राजघराण्यातले असणे यात अंतर आहे. पण मी महाराणी कैकेयींना समजावत असते. दशरथ संभ्रमात पडले, पण तिच्या बोलण्याचा अर्थ लावण्याच्या फंदात पडण्याऐवजी ते तरातरा चालू लागले. मंथरा बाजूला होत म्हणाली, या कोपगृहात आहेत. कैकेयी सारखी बुद्धिमान विचारी स्त्री कोपगारात? दशरथांना काही समजेना. हे सामान्य वृत्तीच्या स्त्रियांचे रचण्या फुगण्याचे खेळ. हे तिच्या दालनात शिरले तेव्हा त्यांना दिसले. कैकेयी गावाक्षा बाहेर शून्यात पाहत बसली होती. अंगावर सुरगळलेली वस्त्रे, केस मोकळे, अलंकार इतस्तः पडलेले. प्रतारणा, खोल गेलेल्या स्वरात ती म्हणाली, मी केली प्रतारणा? कधी, कशी? हे चकित झाले. महाराज, आपल्याला विस्मरण झाले आहे. मला दिलेल्या वचनाचे, तिने शांतपणे म्हटले. रुसलेली अथवा क्रुद्धही नव्हती ती. उलट अत्यंत शांतही आहे आणि ठामही. ते हसले, म्हणाले, निवृत्तीचा विचार मनात आला असला तरी विस्मरण व्हावे इतका अतिक्रुद्ध झालेला नाही मी. माग कैकेयी, तुला काय मागायचे? मला आठवते, युद्धाच्या धुमचक्रीत माझे प्राण वाचवलेस तेव्हा सारथ्य करून तेव्हाच मी तुला म्हटले होते, 2 वर देईन. मी वेळ मागून घेतला. वाट पाहत होते कधीतरी आपणहून मला विचाराल, काय हवंय तुला? आता विचारतो, माग. द्याल. राजकुळात वचन मोडण्याची ही रीत नाही. हे तुला निश्चितच ठाऊक आहे. कैकेयी तर वचन पाळता आले नाही. जर वचन पाळता आले नाही तर प्राणत्याग करून. कैकेयी हसली, म्हणजे मृत्यूला कवटाळून. आपण मिरवाल माझे राहून जातील. कैकेयी, होय महाराज, मृत्यूचे भय दाखवून समोरच्याला आपल्याच मार्गाने यायला लावणे हा या विश्वातला सर्वाधिक हिंसक मार्ग आहे. आणि ह्या अशा हिंसेला, त्यागाला मखरात बसवले जाते. मग त्या भावनिक दबावाखाली यावेच लागते. न आल्यास लोपावदानाचे भय, आणि आल्यास हाती शून्यच लागणार. प्राणत्यागाचे भय न दाखवता मला वचनपूर्तीचे आश्वासन हवं आहे. कैकेयी, महाराजांना आज तिचा स्वरही वेगळाच भासत होता आणि मानसिकताही. माग, काय हवे ते माग. मी चर्चा करणार नाही. या मागची कारणेही देत बसणार नाही. माझ्या मागणीच्या विचारही सांगणार नाही. आपण होकार दिला. कैकेयीने पाठ फिरवली. गवाक्षाबाहेर जणू तिचे वर ऐकण्यासाठीच मेघांची दाटी झाली होती. ती उद्गारली, रामाला नव्हे, राज्याभिषेक माझ्या पुत्राला, भरताला होईल. दुसरे म्हणजे राम 14 वर्ष वनवासात जाईल. आकाशाचे काळी चिरल्यासारखी एक वीज अचानक कडाडली. सारा आसमंतात अवेळी झालेल्या कडकडाटाने थरथरू लागले. पृथ्वी क्षणभर गोंधळून स्थिर झाली. तिने मदतीच्या आशेने सूर्याकडे पाहिले. तोही निस्तेज झाला होता. वाल्मिकींच्या दृष्टीला दिसले. हिरवळ भरल्या वाटेवर नियती अजगरासारखी पहुडलेली. त्याच्या भुकेल्या जिभेची वळवळ ना दिसते ना ऐकू येते. आपण अजगराच्या मुखात उदराकडे प्रवास करतोय ह्याची मर्त्य मानवाला कल्पनाच नसते.
एकाचे कर्म दुसऱ्याची नियती बनून येते. जणू आनंद आणि उत्साहाने भरलेली ती वरात विस्तीर्ण पसरलेल्या अजगरासारख्या मुखातच प्रवेश होते. समोर काय वाढून ठेवलंय ह्याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ. दिवसामागून रात्र येते या निसर्गाचा नियम माणूस कसा विसरतो? आनंदाच्या वाटेवरच नियती दबा धरून बसलेली असते हे का लक्षात ठेवत नाही तो? वाल्मिकी अस्वस्थ झाले. आपणच उभ्या केलेल्या विश्वात आपणच जन्माला घातलेली माणसे आणि आपणच त्यांच्या समोर उभे करून ठेवलेले हे कोडे, ही माणसे कशी सोडवणार? त्यांनाच कुतूहल वाटू लागले ह्याचे. झाला, पुन्हा हा माणूस केव्हा कसा वागतो याचा शोध सुरू झाला. माणूस हे एक अकालनीय रसायन घडवलंय विधात्याने हे मान्य करूनही परत परत त्याच्या वागण्यातली संगती लावण्याचा खेळ सुरू झाला. हे स्वतःवरच संतापले. नकोय आता या काळीच पिळवटणारे खेळ. म्हणजे कुटीकडे चालू लागले. मनाच्या एका कोपऱ्यात त्यांना हेही माहित होते की नको नको म्हटले तरी हात भुर्जपत्राकडेच वळणार आणि त्याच्याही नकळत त्यांच्या मनाने चिंतनास प्रारंभ केलाच. तातडीने भरवलेल्या राज्यसभेत मंत्रीगणांनी दशरथ महाराजांचा हा प्रस्ताव साफ धुडकावून लावला. राज्यसभेत एकीकडे संतापही होता, तर दुसरीकडे या प्रसंगातून बाहेर कसे पडायचे याची चिंताही होती. महाराज दशरथ तर हतबल होऊन सिंहासनावर बसले. राम लक्ष्मण एका आसनावर बसले होते. त्यांच्या मागे सीता उर्मिला होत्या. तातडीने बोलवलेल्या या सभेत समस्त मंत्रीगण उपस्थित होते. दोनही वर नाकारायचे ह्यावर दुमत नव्हते. फक्त ते कोणत्या शब्दात ह्यावर खल सुरू झाल्यासारखे दिसत होते. एक एक मुत्सद्दी आपली मते व तोडगे मांडू लागले. लक्ष्मण क्रोधाने थरथरला, तरी स्वतःवर संयम बाळगून होता. राम शांत होते. उर्मिलेच्या चेहऱ्यावर या सगळ्याचा अर्थच लागत नसल्याचे भाव होते. यातून काय तोडगा निघेल ग? तिने सीतेला कानात फुटफुटले. यातल्या कुठलाही तोडगा तुला योग्य वाटतोय? सीतेचा चेहरा गंभीर होता. तिने म्हटले, राजदरबारात आहोत आपण. राजनीती विलक्षण असते. निघणारा तोडगा योग्य असेलच असे नाही, न्याय असेलच असे नाही. सभेतले मुत्सद्दी तो न्याय कसा आहे हे भासवण्यात बुद्धीची पराकाष्ठा करतील. इतक्यात सेनापती उठून उभे राहिले. महाराज, हा वर दिला गेला तेव्हा जवळपास कुणीही नव्हते. त्यामुळे राणी कैकेयींना हे सिद्ध करणे अवघड जाईल. आपण सरळ वर दिल्याचेच नाकारू शकता आणि ते असत्य संभाषण राजाच्या भल्यासाठी केले असल्याने त्याचे पाप आपणास लागत नाही. लक्ष्मणाला हे पटले. तो या मुद्द्याचे जोरदार समर्थन करणार इतक्यात रामच म्हणाले, स्वप्नात राज्य दान केले तरी स्वप्न संपताच प्रत्यक्षतही हे राज्य दान करून टाकल्याचीही उदाहरणे आहेत आपल्याकडे. ती उदाहरणे आदर्श मांडता येतील रामा? अमात्य सुमंत्रांनी विचारले. राम काही उत्तर देणार इतक्यात एक ज्येष्ठ मंत्री रत्नाकर उभे राहिले. म्हणाले, जर असत्य भाषण करायचे असेल तर काही तांत्रिक मुद्द्यांचा विचार करून हे संकट टाळता येईल. त्यांच्या मुत्सद्दीपणाची ख्याती असल्याने सभा अत्यंत आशेने त्यांच्याकडे पाहू लागली. कैकेयी पुत्र भरत आजोळी गेला आहे. त्यामुळे तो परतण्याआधी महाराजांनी कुणाचाच राज्याभिषेक न करता सत्ता त्याग केला तर सिंहासन रीत ठेवता येत नाही. या नियमानुसार मंत्रीगण रामचंद्रांना एकमताने राजा म्हणून घोषित करू शकतात आणि राज्याची सत्ताच हाती नाही तर महाराज दशरथ ही भरताला सोपवणार तरी कशी? हा मुद्दा सभेत पटला. सभेत करतल ध्वनी गुंजला. मी कसलीही पळवाट काढणार नाही, महाराज म्हणाले. त्यांच्या स्वरात वैफल्य होते, नैराश्य होते. हा दिवस पाहावा लागला त्यापेक्षा मृत्यूने का नाही आलिंगन दिले असे जणू त्यांच्या चेहरा विचारत होता. आता आपणच पुढे झाले पाहिजे हे अमात्य सुमंत्रांनी ताडले. ते उभे राहिले. शांत स्वरात बोलू लागले. महाराज, नम्रपणे एक विचार मांडू इच्छितो. आज्ञा असावी. महाराजांनी मान डोलावली. त्यांचा चेहरा काळवंडला होता.
हा आपला कौटुंबिक मुद्दा आहे. संपूर्ण राज्याला त्यासाठी वेठीस धरण्याचा अधिकार आपणास आहे का? राज्याच्या हिताला प्रथम प्राधान्य देणे राजाचे कर्तव्यच असताना अशा वैयक्तिक वचनांना या सभेत का महत्व द्यायचे? मुद्दा महत्वाचा होता. सभा क्षणभर मौन झाली. हा मुद्दा फार महत्वाचा होता. राजाला राजधर्म सांगणारा होता. महाराज ही विचारात पडल्याचे पाहून सुमंत्रांनी अजून एक खेळी केली. आता तात्विक चिंतनाला भावनेचीही जोड देण्याची वेळ आली आहे हे त्यांना दिसत होते आणि त्यांनी आपला मोहरा वळवला सीतेकडे. राम आणि महाराज दशरथ रघुकुळातल्या या रीतीचा आदरच व्हावा असेच म्हणतील, पण नव्याने या घरात आलेल्या सीतेला हे पटणार नाही. तिच्याकडूनही या निर्णयाला विरोधच होईल आणि मग काम सोपे होईल अशी पक्की खात्री बाळगत अत्यंत मृदू आणि आत्मीयतेने भरलेल्या स्वरात ते म्हणाले, सीते, जनकन्ये, या नगरीत तू आलीस आणि आम्ही तुझे स्वागत हे असे केले, याबद्दल क्षमा असावी. पण तूही मिथिलेच्या पाठशाळेत राज्यशास्त्राचा आणि राजनीतीचा अभ्यास केला आहेस. तूही आपले मत मांडावेस असे मला वाटते. आता सीतेकडून महाराजांना विनवले जाईल आणि मग त्यांच्या आदर्शवादाचा महाकाय पर्वत ढासळवणे सोपे जाईल. असंख्य शस्त्रांनी जे होत नाही त्याला स्त्रीचे दोन अश्रू पुरतात. सीतेच्या भावनेचा बांध फुटेल या अपेक्षेने ते ऐकू लागले. सीता विनम्रपणे उभी राहिली. तिने हात जोडून सर्वांना वंदन केले. तिचा स्वर दाटून आला. पापण्या आड लपवलेले अश्रू सगळ्यांना जाणवत होते. सुमंत्र आश्वत मुद्रेने पाहू लागले. रामाने तिच्याकडे कौतुकाने पाहत मान डोलावत खुनेनेच तिला स्पष्टपणे बोलायची खून केली. मी जनक कन्या आता या कुळाची स्नुषा म्हणून प्रवशते आहे. मिथिलेप्रमाणेच इथेही आपण स्त्रियांचा असा सन्मान करता हे पाहून मला हर्ष होतो आहे. माझे मत मांडण्याआधी मला महाराजांना एक प्रश्न करायचा आहे. सभा शांत झाली. आपल्या नवविवाहित स्नुषेची शालीनता त्यांना मोहित करून गेली. महाराजांनी तिला अनुज्ञा दिली. महाराज, आपण वचन दिले हे शब्द काय होते? त्यांचे स्मरण आहे आपल्याला? सुमंत्र क्षणभर संभ्रमात पडले. त्यांना अशा संवादाची अपेक्षा नव्हती. ते विनवणी अश्रुपात यांच्या प्रतीक्षेत होते. होय सीते, महाराज क्षीण स्वरात सांगू लागले. सारथ्यांच्या मृत्यूनंतर रणात माझा रथ अत्यंत चतुराईने हाकला तिने. एक दोनदा तर रथाची दिशा बदलल्यामुळेच मी वाचलो. अन्यथा बाणांनी माझ्या हृदयात मस्तकाचा वेधच घेतला असता. मी कैकईला म्हटले. सभा निर्जीव असल्यासारखी स्तब्ध होती. प्रिये, आज तू अयोध्येच्या राजाचे प्राण वाचवून समस्त अयोध्येवरच उपकार केलेस. अन्यथा आज सिंहासन रिकामे झाले असते. आपल्याला अजूनही संतती नाही, त्यामुळे रघुकुल निर्वंश झाले असते. रघुकुलाचा राजा या नात्याने मी तुला वचन देतो. महाराज, सीतेने त्यांना अडवले. शब्द गेला आहे तो अयोध्येच्या राजाकडून आणि सिंहासनावर कुणीही बसले तरी त्याला तो पूर्ण करावाच लागतो. सुमंत्र शक्तिपात झाल्यासारखे आसनावर कोसळलेच. रामाच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. दशरथ महाराजांच्या मुखावर वेदना दिसू लागल्या. लक्ष्मणाचा चेहरा कसनुसा झाला. उर्मिला गोंधळात पडली. मंत्रीगणांच्या चेहऱ्यावर विस्मय दाटला आणि सभेत एकच गोंधळ उडाला. या सगळ्यांच्या परिणामाचा विचार केला आहे का? आदर्शाच्या ओझ्याखाली कित्येक राज्य अस्ताला गेली आहेत. ज्येष्ठ मंत्री रत्नकरांनी आपला रोष व्यक्त केला. महोदय, शत्रू पक्षाला सामोरे जाताना साम दाम दंड भेदाचा उपयोग क्षम्य असतो, पण आपल्याच परिवारातल्या एका व्यक्तीला दिलेले वचन मोडून. सीता पुढे बोलू लागली. जर वचन मोडले तर एकाच वेळी अयोध्येच्या सिंहासनावर डाग लागणार आहे आणि कुटुंबात वैमनस्यही वाढणार आहे. पण वचन पाळल्यामुळे अराजकाची स्थिती निर्माण होईल. त्याचे काय रामा? सुमंत्र्यांनी रामालाच गाऱ्हाणे घातले. अमात्य, आपण हे का गृहीत धरतोय की भरत हा राजसत्ता सांभाळू शकणार नाही? आम्ही एकाच कुळातले आहोत. एकाच गुरूंकडे ज्ञान संपादन केले आहे आम्ही. भरत काय आणि आम्ही काय, दोघात काय अंतर आहे? महाराजांचा हा निर्णय संघर्ष स्वीकारतो. आता सर्वच हातून सुटल्यासारखे झाले होते. तरी शेवटचा यत्न म्हणून सुमंत्र म्हणाले, रामा, तुझे सिंहासनावर न बसणे एक वेळ आम्ही स्वीकारू. मनाविरुद्ध का असेना स्वीकारू. पण ऐन तारुण्यात 14 वर्ष अरण्यात वनवासात एकट्याने आयुष्य घालवणार तू एकाकी. रामचंद्र एकटे असणार नाहीत. सीतेचा खणखणीत स्वर सभेत घुमला.
मीही त्यांना सोबत करीन. कैकेयी मातेच्या मागणीत एकट्याने वनवासात जावे असा उल्लेख नाही. रामाने चमकून तिच्याकडे पाहिले. सभेची जणू वाचाच बसली. आता मात्र महाराजांच्या भावनेचा बांध सुटला आणि ते हा राम हा सीता म्हणत सिंहासनावरच कोसळले. अयोध्येत स्मशान शांतता पसरली होती. खांद्यावरल्या पक्ष्यांचा हलकासा पंख फडफडवण्याचा स्तरही आज कानठाळ्या बसाव्यात तसा इतका मोठा भासावा अशी शांतता मातांच्या स्तनातून गायींच्या आचळांतून दूध पाझरत नव्हते. शरयूचे प्रवाहीपणही हरवले होते. तीही स्तब्ध कुंठीत भासत होती. वाराही वाहत नव्हता आणि पानेफुलेही शिशिरात गळून जावीत तशी आपले बहरणे विसरून गेली होती. सारा आसमंत मलूल झाला होता. जुन्या जाणत्यांनी कैकेयीला भेटायचा 4 शब्द सांगण्याचा यत्न केला, पण मंथरेने कुणाला प्रासादात प्रवेशच दिला नाही. रामाच्या निवासात मात्र त्या दोहोंच्या प्रस्थानाची तयारी होती. लक्ष्मणाने रामाला एकट्याला वनात जाऊ देणे हे धोक्याचे असल्याचे पटवून दिले आणि त्यानेही प्रस्थानाची तयारी केली. माता कौसल्या सुमित्रांच्या नेत्रातून अश्रूंचे धारा महासागर होते. श्रावण सरी बरसाव्यात तसे नेत्र बरसत होते. महाराज दशरथांनी खालमानेने सर्व स्वीकारले होते. पश्चातापाने त्यांचे काळीज पोळले जात होते. सीता मात्र शांत मनाने तयारी करू लागली. इतक्यात तिला दूताकडून सांगावा आला, माता कैकेयीने पाचारण केले आहे. क्षणभर तिच्या मनात एक कडवटपणाची लाट उसळली, पण तिने स्वतःला सावरत आमंत्रण स्वीकारले. माता कैकेयीच्या महालाच्या पायऱ्या चढत असताना तिला मंथरा सामोरी येताना दिसली. सीतेसोबत हातात तबके घेतलेल्या 4 सेविका होत्या. त्या सुवर्ण तबकात कैकेयीसाठी माहेराहून विवाहानिमित्त आणलेल्या मानाचा आहेर होता. तिने मंथरेला नमस्कार केला. मंथरेच्या चेहऱ्यावर शांतता होती. सीता कैकेयीकडे काही शब्द मागेल का असे भयही तिला वाटत होते. तिने सीतेला लगबगीने कैकेयीच्या दालनाजवळ नेले आणि दाराच्या आतल्या बाजूला उभी राहिली. दोघींच्या संवादावर आपले लक्ष केंद्रित करत राहिली. अशा अंतरावर कैकेयी सीतेला सामोरी आली. सीतेने तिच्या चरणाशी स्पर्श केला. आयुष्यमान भव कैकेयीने आशीर्वाद दिला. सीता वरवर शांत भासत होती, पण शांत सागराच्या तळाशीच वडवानलाचा अग्नी असतो याची कैकेयीला जाणीव होती. म्हणूनच तिची दृष्टी सीतेच्या अंतरंगात काय खळबळ सुरू आहे याचा शोध घेत होती. सीतेने मागे असणाऱ्या दासीला खून केली. त्यांनी तिच्या माहेराहून विवाहानिमित्त आणलेल्या मानाचा आहेर कैकेयी समोर ठेवला. या सुवर्ण तबकांना स्पर्श करीत कैकेयीने तो स्वीकारला. तबके आत गेली. दोघी आसनावर स्थानपन्न झाल्या. एक रिकामी शांतता या दालनात होती. या शांततेचा भंग करीत मंथरेने सेवकांना जलपात्र व खाद्यपेय आणण्याची सूचना केली. सीतेने कैकेयीच्या मुखावर एक ठाम निर्धाराची भावना साचूक काढली, पण हा निर्धार उपजत वा सहज नव्हता. उलट आपल्या निर्धाराचे मनोमन सतत समर्थन करत त्या स्वतःलाच आधार देत असल्यासारखे भासले. मग सीतेने बोलायला सुरुवात केली. विवाहापूर्वीचा आणि शौर्याबद्दल आणि बहुआयामी प्रतिभेबद्दल ऐकले होते. खूप उत्सुकता होती आपल्या दर्शनाची. कैकेयी काही बोलणार इतक्यात मंथरेने तोंड उघडले. पण या गुणांची कदर आहेच कुठे पुरुषप्रधान विश्वात. उलट ते गुण म्हणजे पाठीवरच्या कुबड्यासारखेच. टाकताही येत नाही आणि वागवतानाही त्रास राहतो. कैकेयींना तिचे मध्ये बोलणे रुचले नसावे. सेवकांना माझ्या कैकेयी देशची मिष्ठान्नेही आणावयास सांग म्हणत तिला जायची खूण केली. मंथरेच्या चालण्यात एक रोष दिसून आला. कैकेयीने सुरुवात केली, बिचारी फार सोसले आहे तिने कुबडा पायी. मग सीतेकडे पाहत तिने बोलायला प्रारंभ केला. हे बहुधा कैक दिवस तिच्या मनात साठून राहिले होते. कुब्जा मंथरा तशी भाग्यवानच. तिला आपले कुबड दाखवून सुस्कारे तरी सोडता येतात. माझ्या पाठीवर उगवलेल्या असुरक्षिततेच्या कुबडांचे कुणाला काय? सीताने आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हटले, माते, महाराज दशरथांना संतती होत नाही म्हणून महर्षी ऋष्यशृंगांनी पुष्टकामेष्टी यज्ञास प्रारंभ केला. तत्पूर्वी गर्भधारणेचा संभव आहे की नाही याची परीक्षा केली. तेव्हा इतर 2 राण्या गर्भधारणा संभवत नाही असा निष्कर्ष काढला होता. अनेक
चारांच्या विविध चिकित्सा परीक्षा, प्रयोग आणि औषधोपचार यातून तो निष्कर्ष निघाला. मला एकटीलाच गर्भ संभवत होता. अयोध्येच्या सिंहासनावर माझाच पुत्र बसणार हे आता जवळजवळ सगळ्यांनीच मान्य करून टाकले होते. पण यज्ञ संपन्न झाला. आम्हाला असंख्य प्रक्रियांतून सिद्ध केलेले प्राशन करण्याआधी दिले गेले आणि नियतीचा खेळ पहा. आम्हाला तिघींना गर्भधारणा झाली. त्यातही पहिल्यांदा कौसल्येला, मग सुमित्राला आणि अखेरीस मला. मनोमन पाहिलेले स्वप्न एकाच तडाख्यात भंगले. नगरवासियांत आनंदाच्या लाटा उसळल्या होत्या आणि मी पुत्र जन्माला घालूनही वाण जंचल्यासारखी उन्मळून गेले होते. राम आणि भरताच्या जन्मातले केवळ काही घटिकांचे अंतर माझ्या भरतालाच सिंहासनावर बसण्यास प्रतिबंध करणार होते. ह्या अंतरामागे काय तर्क आहेत, काय अर्थ लावायचे याचा? दुर्भाग्य, नियती, माझ्या पुत्राचे आयुष्यभर दुय्यम स्थानावरचे राहायचे का? केव्हापासून त्या अदृश्य शक्तींशी माझा संघर्ष सुरू झाला. मी ठरवले, तिने माझ्या ताटात वाढलेले ध्येय मी नाकारते. मी माझ्या भरताच्या आयुष्याला आकार देईन. ती शक्ती नव्हे, मी केलेल्या कर्माची मला जाणीव आहे आणि हे क्रोधाविष्ट होत संयमाचे भान सुटून केलेले कर्म नाही, विचारपूर्वक घेतलेला तो निर्णय आहे. मी म्हणजे कुणा एका कुब्जेच्या मसलतीने निर्णय घेणारी दुर्बल अगतिक स्त्री नव्हे. माझा संघर्ष व्यापक आहे. तुम्हा कुणावरही माझा कसलाही रोष वा कोप नाही. माझ्या आणि त्या अदृश्य शक्तीच्या संघर्षात तुम्ही सर्वांची होरपळ होते, पण ते थांबवण्यास मी असमर्थ आहे. मला समजून घेता आले तर मला क्षमा करा. सीता मौनात गेल्यासारखी झाली होती. नियतीच्या धाग्यांनी कोण कोण कसे कसे बांधून घातले गेलंय. कैकेयी मातेच्या संघर्षाची गुंत्यात आपणही जखडलो गेलोय. आपण हे आपले प्रारब्ध म्हणून स्वीकारायचे का? नाकारणार तरी कसे? तिच्या मनात पुन्हा तेच वादळ घोंगावू लागले. इतक्यात कैकेयीच म्हणाली, मी माझे कर्म निवडले आणि त्याच्या सर्व परिणामांचा स्वीकार करण्यास मी समर्थ आहे. मला कल्पना आहे जनमत पितापुत्रांच्या बाजूने आहे. नैतिकतेची पुण्याई पाठीशी असलेल्या विरुद्ध उभी ठाकले. मी असे अदृश्य दिसत असले तरी मला ठामपणे माहीत आहे माझा शत्रू कोण आहे ते. तो अदृश्य शक्ती विरोधात ढाल होऊन मी भरताचे भविष्य घडवत आहे. मला तिच्या अमर्याद सत्तेशीच लढायचे, तिच्यावर मात करायचा आहे आणि हा माझ्या मातृत्वाचा अधिकार आहे. बोलता बोलता कैकेयीच्या नेत्रात पाणी तरळले, कंठ दाटला. सीता उठली. तिने कैकेयीचा हात हातात घेतला. ज्या प्रश्नांची उत्तरे ती बुद्धीने शोधत होती, चर्चा न चिंतनातून शोधत होती, त्याच प्रश्नासमोर प्रत्यक्ष उभी ठाकलेली माता कैकेयी तिला आपलीच वाटू लागली. आपल्या आप्तस्वकीयांचा रोष पत्करून आपल्या प्रारब्धाशी 2 हात करू पाहणाऱ्या मातेप्रती तिला आत्मीयता वाटू लागली. समजाचे ढग वितळून आभाळ निरभ्र व्हावे तसे काहीसे झाले तिला. तिच्या आयुष्याची वाटच बदलून टाकणाऱ्या कैकेयी मातेबद्दलही तिला प्रेम वाटू लागले. तिने त्यांना घट्ट आलिंगन दिले आणि पोटाशी धरले. जणू तीच त्यांची माता झाली. कैकेयी तिला गवाक्षाकडे घेऊन गेली. गवाक्षातून एक नवाच बांधलेला प्रासाद दिसत होता. सूर्यकिरणांनी तो चमकत होता. हा प्रासाद, सुवर्ण प्रासाद, हा तुझ्यासाठी आहे. अयोध्येत व जानकी प्रासाद म्हणूनच ओळखला जाईल. माझ्याकडून एक प्रेम भेट ही. धन्यवाद माते. खरंच खूप सुरेख आहे हा. पण मी सध्या तरी इथे निवास करू शकणार नाही. मीही माझे स्वामी रामचंद्रांसोबत वनात जाणार आहे. सीते, तुझ्या जाण्याचे प्रयोजन? अशी कोणतीही आवश्यकता नाही. मी महाराजांना नाही माते, मी त्यांना एकटे जाऊ देऊ. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत मला जायलाच हवे. मातेने क्षणभर काहीच म्हटले नाही. मग ती हलकेच म्हणाली, धैर्य लागते हे करायला. तू धैर्यवान आहेस. धैर्यवान तर उर्मिलाच आहे. लक्ष्मण ही स्वामींसोबत त्यांच्या संरक्षणासाठी सोबत असणार आहेत. पण उर्मिलेने माता कौसल्या आणि सुमित्रांची महाराजांची सेवा करण्यासाठी इथेच राहायचा निर्णय घेतला आहे. आयुष्याकडून कसलीही अपेक्षा न बाळगणारी समोर येईल त्याला स्वीकारण्याचे विलक्षण स्थितप्रज्ञत्व असलेली माझी लहान बहीणच एकाकी दिवस कंठणार आहे. राजप्रासादात राहूनही वनवासात असल्यासारखी. तुम्ही दोघी भगिनी केवळ धैर्यवानच नव्हे तर
विचारी आणि समंजस आहात. का नसाल? जनक राजाच्या गुरुकुलातले शिक्षण आहे तुमचे. मग त्या क्षणभर थांबल्या. बोलावे की नाही याचा विचार करत त्यांनी बोलूनच टाकले. एक सांगते सीते, रघुकुलात बुद्धिवंत आणि प्रज्ञावंत स्त्रीलाच खूप काही सोसावे लागते. सीतेने चमकून त्यांच्याकडे पाहिले. मग शांत स्वरात उद्गारली, आशीर्वाद द्या माते, हे सोसण्याची शक्ती मिळो आम्हाला. माता कैकेयीने तिला पोटाशी धरत आशीर्वाद दिला. प्रासादाच्या पायऱ्या उतरत सीतेला जाणवले, प्रारब्धाशी पुकारलेल्या युद्धात त्या पूर्ण विचारांनी केलेल्या कर्माचे समर्थन करीत असल्या तरी आप्तग्लानीने त्यांच्या हृदयाचा कोपरानकोपरा व्यापून गेलाय. इथं थांबू का मॅडम? हा ठीक आहे, ठीक आहे. थोडं थोडं कर, मग नंतर कंटाळा येतो ना खूप. हो. चालेल, धन्यवाद.